अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अक्कलकोट स्वामी समर्थ दर्शन यात्रा 2025 सादर करीत आहोत स्वामी कृपांकित संस्था गोरेगाव पश्चिम। तर बघूया या यात्रेचं स्वरूप आणि त्याचबरोबर या यात्रेमध्ये आलेले अनुभव आपण थोडक्यात सगळ्यांकडून समजून घेऊया। सगळ्यात पहिले आपल्याबरोबर आपल्या या यात्रेतला यंग कुणाल हा आपल्याला यात्रेबद्दल सांगेल। कुणाल। श्री स्वामी समर्थ, माझं नाव कुणाल मकवाना आहे आणि मी या स्वामी कृपांकित संस्थेचा एक यंग सदस्य आहे। आणि या यात्रेबद्दल सांगू ते खूप मस्त झाली यात्रा। स्वामींचे चांगले दर्शन झाले, जे आम्ही पाहिलं नव्हतं आधी तेही पाहिलं आणि खूप छान दर्शन झालं। श्री स्वामी समर्थ। खूप यात्रा छान झाली, मठातर्फे आयोजन केलं होतं आणि प्रकाश दादांनी खूप छान आम्हाला मार्गदर्शन दाखवलं। त्यात अभिषेक निकम सरांनी आम्हाला जे माहिती नव्हतं तेही स्थळं दाखवली आणि खूप यात्रा छान झाली। आणि अशी यात्रा आता आम्ही पुढे पण वाट पाहतोय। पिठापुरमला यात्रा काढा ही तुमच्याकडे विनंती आहे। नक्की। आणि पंढरपूर पण करा। समर्थ यात्रा खूप छान झाली, खूप सगळं हे मिळालं, मस्त एन्जॉय केलं। आता परत यात्रेला यायला पाहिजे, वर्षात एकदा तरी यायला पाहिजे। काय दिवस कसं गेला कळलं एकदम फर्स्ट क्लास झाले, सगळं सुंदर झालं। यात्रा फार सुंदर आणि छान झाली। स्वामींचं दर्शन पण खूप छान झालं। स्वामी कृपांकितच्या माध्यमातून ही यात्रा काढली, फारच छान होती। असे ते नायक काका म्हणाले बरोबरच वर्षात नाही अशी एकदा यात्रा 2 दिवसाची न करता किमान 3 ते 4 दिवसाची घरी करावी, जेणेकरून धावपळ होणार। स्वामी कृपांकित संस्था गोरेगाव पश्चिम यांच्यामध्ये अक्कलकोट यात्रा निघालेली होती गेले 2 दिवस। ती खूपच छान झाली, खूपच सुंदर झाली। आज इथून मुंबईला जायला म्हणजे आज जिथे देवदर्शन झाले किंवा तिथे दर्शन घेता आले ते खूपच छान चांगलं वाटतं। 2 दिन एकदम एक सारखे यात्रा हवी। श्री स्वामी मागे टाकला। यात्रा कशी वाटली? अरेंजमेंट जी केली आहे ना खूप छान वाटली आणि प्रत्येक माणूस पण इथे खूप मन मिळालं, त्याच्यामुळे मला खूप आनंद झाला। श्री स्वामी समर्थ। यात्रा खूप सुंदर, एकदम अति सुंदर। नेहमी येऊ त्या मठामध्ये येऊन आणि खूप आनंद वाटला। खूप असेच आमची पुढे यात्रा राहू दे आणि त्या यात्रेमध्ये आम्हाला पण सहभागी होण्याची स्वामीने आम्हाला आशीर्वाद द्यावा। आणि तुमच्याबरोबर ग्रुपमध्ये राहून तुमच्याकडे आम्ही जे शिकलं आहे ना खूप म्हणजे खूप महत्त्वाचं शिकलेलं आहे। मी काल बोलू नाही शकले ते सगळ्यांसमोर, पण मला वेगळाच अनुभव आलेला आहे। खूप आनंद वाटला। श्री स्वामी समर्थ। यात्रा वापरणे मला चांगला दिसला। ही यात्रा अशीच घडवणे, आमच्याकडून अशीच सेवा होऊ दे ही शिक्षण श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। आणि मी सगळ्या माऊलींना नंतर सांगितलं, सगळ्या माऊलींना माझा नमस्कार, दंडवत। स्वामी श्री स्वामी समर्थ। यात्रा मस्त फार सुंदर गेली, अशी यात्रा पुन्हा तुमच्या माध्यमातून श्री स्वामी। धन्यवाद। एवढा चांगला आम्हाला अनुभव जे झाला आहे, हा अनुभव मला सारखा घडू दे आणि ज्या मठाचा आपण संकल्प घेतला आहे तो लवकरात लवकर होईल। श्री स्वामी कृपांकित गोरेगाव या संस्थेमार्फत आम्हाला ही यात्रा घडवली, म्हणजे मनपूर्वक आभार, धन्यवाद। श्री स्वामी। श्री स्वामी। छान झाली आणि चांगली झाली। आनंद वाटला या यात्रेमध्ये। मी नेक्स्ट टाइम परत येणार। माझ्या यात्रा खूप छान झाली। मी ह्या यात्रेमध्ये परत नेक्स्ट टाइम आले ना तर मी परत वेळेला येणार आणि छान वाटलं, बरं वाटलं। तिकडे साक्षात स्वामी भेटले। श्री स्वामी समर्थ। यात्रा कशी वाटली? खूप समाधान वाटलं यात्रेचं केलं तर, म्हणजे काहीतरी चांगलं आपण केलं असं हे झालं, फील झालं। नक्कीच। श्री स्वामी समर्थ। यात्रा कशी वाटली काकी? छान झाली। पहिल्यांदा खूप आनंद आला सगळ्या मठामध्ये बसून स्वाहाकार करून, आणि आता शिवराय मठामध्ये तर भजन पण आणखीन आनंद झाला। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। यात्रा कशी वाटली? श्री स्वामी समर्थ। छान वाटली, सगळे दुःख आम्ही विसरून खूप मजा केली। 2 दिवस घरातलं
काही आठवलं नाही. स्वामी 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 आणि संसारच विसरून गेलो. स्वामी यात्रा कशी वाटली ताई? श्री स्वामी समर्थ यात्रा खूप छान झाली आणि अक्कलकोटला आम्ही याच्या अगोदर पण येऊन गेले, पण स्वामी स्वामी समाधीचं दर्शन घेतलं होतं. स्वामी वटवृक्ष मठाचं ठिकाणं, पंचायत गणपती देवस्थान वगैरे अशी खूप अनेक ठिकाणे ह्या यात्रेत बघितली. खूप छान वाटलं, खूप मस्त, एकदम प्रसन्न अशी यात्रा परत परत होत. श्री स्वामी समर्थ. काका यात्रा कशी वाटली? यात्रा चांगली झाली आणि यात्रेचा योग हा चांगला निघाला. सगळीकडे दर्शन एकदम चांगलं झालं आणि समाधान वाटलं की हे पुढे पुन्हा आपल्या यात्रेचा योग घेऊन दे असं मी प्रार्थना. श्री स्वामी एकदम मस्त झाली, अप्रतिम. आणि अशाच यात्रा आपण स्वामी कृपांकित संस्थेतर्फे ही माझी पहिली यात्रा होती अक्कलकोटची आणि जी अतिशय खूप चांगली झाली. खूप चांगलं म्हणजे अतिशय चांगल्या पद्धतीने ऑर्गनाईजही केली होती आणि खूप अशा अनसीन गोष्टी पाहायला मिळाल्या ज्या रेग्युलर टूरमध्ये बघायला मिळाल्याही नसत्या. त्यामुळे आम्हाला खूपच छान वाटलं आणि खूप प्रसन्न वाटलं सगळ्यांना आणि काही अनुभवही खूप चांगले आले. आणि यापुढे स्वामी कृपांकित संस्थेतर्फे अशा काही यात्रा असतील तर मी नक्कीच त्याचा लाभ घेईन. श्री स्वामी. मला पण आवडलं, खूप छान होतं. मी ते बघितले नाही ते मला आज बघायला मिळालं आणि जे निकम सर आणि माहिती सांगितली ती पण आम्हाला आवडली. श्री स्वामी. एकदम सुंदर यात्रा झाली. आम्ही जर स्वतः आलो असतो तर आम्हाला असं काय काय अनुभव आला नसता, पण आम्ही संस्थेमार्फत जर आलो त्यामुळे आम्हाला खूप छान अनुभव आला आणि सगळं माहिती पण छान मिळाली. श्री स्वामी. स्वामी कृपांकित संस्थेमध्ये ही माझी दुसरी यात्रा होती. छान आणि भारी वाटलं, मस्त वाटलं. श्री स्वामी समर्थ. यात्रा कशी वाटली काका? आतापर्यंत उत्तम प्रवास, 3 दिवस व्यवस्थित झाले. त्याबद्दल धन्यवाद सरांचे, तुमचे पहिले धन्यवाद आणि ह्यापुढे असे करत राहू आणि परत आम्हाला यात्रा एकदम मस्त झाली आणि अनुभव आला आणि मस्त आम्हाला अशी माहिती मिळाली. कधी आम्हाला असं माहिती होतं अशी यात्रा परत करा. स्वामी स्वामी नामाचा धागा, 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 स्वामी नामाचा. माझ्या बंधू माझ्या सख्या माझ्या स्वामी रायाचा धागा, स्वामी नामाचा धागा, स्वामी नामाचा. माझ्या बंधू माझ्या सख्या माझ्या स्वामी रायाचा. कधी कृपेची सावली कधी मायेची माऊली, कधी कृपेची सावली कधी मायेची माऊली. जशी आईची हो माया तसा हास स्वामींचा धागा, स्वामी नाम